तर पब्लिक तुम्हाला वाटत असेल हे काय बघत आहेत, तर चला. जय श्रीराम भावानो, हरण महादेव. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मी विशाल. आपण चाललो आपल्या डेली रुटीन जिमला सकाळ सकाळी उठून. आणि आज पाण्यापावसाचे दिवस होते, तर आज घेतला आपण शोल्डर वर्कआउट. आणि शोल्डर वर्कआउटमध्ये 2-3 स्टेप होत्या, ते आपण कंप्लीट केल्या. आणि बाकीचं ट्रेनिंग करून आपल्याला आज गणपती चतुर्थी होती, गणपती आणायचा होता. सगळं करून घेतलं. परत निघालो आपण दुकानला आपल्या. दुकानला आल्याच्या नंतर इथं उघडायचं होतं. मुलं काय आल्या नव्हती दुकानच्या, म्हणून आज आपल्याला उघडावं लागलं. तर मित्र भेटला. मित्र खूप दिवसांना आला आपल्याला भेटायला. परत एक दलिंदराला आणायला गेलो आपण बस स्टँडला. असं हिंडवे आहे. तर महाराजाची पाणीपुरी खाल्लो आपण. परत मंडळाचे पोरं आले, म्हणजे गणपती घ्यायचा असेल तर चला मग यांच्यासोबत पण निघालो आपण मंडळाची मूर्ती आणायला. दूर होतं तर सोबत चला म्हणजे तर आलो आपण. इथं पेट्रोल टाकून घ्यायचं होतं. पेट्रोल टाकलं. मग हे मंडळी इथं धराय मिराय सगळ्यासाठी हे मंडळाचे कार्यकर्ते सगळे जे ऑटोमध्ये येईल ती. बाकी आम्ही गाडीवर निघालो. परत यांना पण असंच करत आम्ही पुढे निघालो. पोचलो आम्ही इथं मालकच गायब. तर आम्ही काय केलं, इथं सरळ इथं नाश्ता करून बसलो. थोडं ह्याची वाट पाहत. किती वेळानं म्हणलं हे तोडूनच टाकावं, जाऊ दे आणि घेऊन जाऊ गणपती आपले. तर तेवढ्यात मालकाला पेटी घेऊन, काय माहिती या पेटीमध्ये काय आणलं ते. परत आपण गणपती बघले. आपला बुक केलेला कुठं सापडून झालता. परत सापडला आपला गणपती. पूजा वगैरे केली. परत तिथून निघायचं होतं आपल्याला परत लवकर, कारण की पाण्या पावसाचे दिवस आहे तर पाणी खूप यायची शक्यता होती. तर घेतला गणपती, टाकला ऑटोमध्ये आपण, ठेवलं त्यांना गणपती बाप्पांना. परत निघालो आपण. आलो हातगावमध्ये. तर सर म्हणले आपल्याला एक नाही गोरीला बसवायचं. तो गोरीला पण बसविला. परत आलो आपण आपल्या दुकानमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये सांगा. जय महाराज.